जय जय रघुवीर समर्थ. माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण काही दिवसांपासून दासबोध समर्थ रामदासांनी लिहिलेला त्या दासबोधामधील दशक पहिला यामधील समास पहिला मंगलाचरण यामधील काही ओव्यांचा आपण वाचन करणार आहोत आणि त्याचा मला समजलेला अर्थ थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मागच्या आठवड्यात आपण या समास पहिल्यामधील 5 ओव्या पाहिल्या होत्या. आता त्यानंतरच्या ज्या 5 ओव्या आहेत त्या मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. यामध्ये रामदास स्वामींनी असे म्हटलं आहे, शुद्ध उपदेशाचा निश्चयो, सायोज्य मुक्तीचा निश्चयो, मोक्षप्राप्तीचा निश्चयो बोलिला असे. दासबोधामध्ये काय काय सांगितलेलं आहे तर दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामींनी सर्व पहिल्या समासामध्ये पहिल्या दशकामध्ये सर्व देवदेवतांचं स्मरण केलेलं आहे, चिंतन केलेलं आहे, त्यांची उपासना केलेली आहे आणि नंतर त्यांनी मूर्ख मनुष्याची लक्षणं, उत्तम मनुष्याची लक्षणं, अक्षर कसं काढावं, समोरच्याशी कसं वागावं याबद्दलचं त्यांनी खूप चांगल्या प्रकारे असं लेखन केलेलं आहे. आता या ओव्यांमध्ये ते म्हणतात आहे शुद्ध उपदेशाचा निश्चय. मग निश्चय कशाचा करायचा? आपल्याला जर जीवनामध्ये सफल व्हायचं आहे तर निश्चय करावा लागतो. मग तो निश्चय कशा प्रकारचा करायचा हे त्यांनी आपल्याला दासबोधामध्ये सांगितलेलं आहे. मग सर्वप्रथम ते म्हणतात की उपदेशाचा निश्चय. आपण जेव्हा दुसऱ्याला उपदेश करतो, दुसऱ्याला काही सांगण्याचा प्रयत्न करतो तर तो चांगली भावना ठेवून करावा की ज्यामुळे समोरच्याचं पण हित होईल आणि आपल्या बोलण्यामुळे समोरच्याचा दुखावणार नाही याचा विचार करून त्याला आपण उपदेश करायचा. आणि हा निश्चय आपण आपल्या मनाला करायचा की आपण ज्याला कोणाला उपदेश करणार आहोत, ज्याला कोणाला 4 समजुतीच्या गोष्टी सांगणार आहोत तर त्या समजुतीच्या गोष्टींनी त्याचं मन दुखावणार नाही. पुढे ते म्हणतात सायोज्य मुक्तीचा निश्चय. सायोज्य मुक्ती म्हणजे इतरांचं मन न दुखवता त्याच्या भावना समजून घेताना त्याच्याशी कसं वागायचं त्या प्रकारचा निश्चय आपण केला पाहिजे. नंतर पुढे ते म्हणतात आहे मोक्षप्राप्तीचा निश्चय. आता मोक्ष, जन्माला आलेलो आहोत तर मृत्यू हा येणारच, परंतु मोक्षप्राप्ती म्हणजे जीवन पूर्णतः सफल होणं म्हणजे आपण जो जन्माला आलेला आपण असतो तर आपलं पूर्ण जीवन आपण आपलं आयुष्य इतरांसाठी लावलं तर आपल्याला मोक्षप्राप्ती प्राप्त होते असं म्हणतात. मग ही मोक्षप्राप्ती केव्हा होते की ज्यावेळेस आपण आपलं जीवन इतरांसाठी खर्च करू, आपण इतरांचा विचार करू तेव्हा आपल्याला सद्गती प्राप्त होते, मोक्ष प्राप्त होते. मग हा मोक्षप्राप्ती मिळवण्याचा निश्चय म्हणजे अर्थातच सर्वांची चांगलं वागण्याचा निश्चय आपण करायला हवं असं श्री रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे. आणि ते म्हणतात की मोक्षप्राप्तीचा निश्चय बोलिला असे. म्हणजे असं या समासामध्ये पहिल्या समासामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे ते म्हणतात शुद्ध स्वरूपाचा निश्चय, विधेय स्थितीचा निश्चय, अलिप्तपणाचा निश्चय बोलिला असे. अजून काय काय सांगितलेलं आहे त्यांनी की शुद्ध स्वरूपाचा निश्चय, शुद्ध भावना असावी, शुद्ध मन असावं. आपलं मन जसं आपल्याला चांगलं वाटते तसं इतरांचं मनसुद्धा न दुखवता आपण त्याबद्दल चांगल्या प्रकारचे त्याचे विचार करावे. त्यालाच म्हटलं शुद्ध स्वरूपाचा निश्चय आपण केला पाहिजे. तसंच विधेय स्थिती म्हणजे संभ्रम, कोणत्याही प्रकारचा संभ्रम मनात न ठेवता कोणत्याही प्रकारे इतरांचं मन दुखावणार नाही अशा प्रकारची काळजी घेऊन त्याच्याशी वागणूक करणं. विधेय स्थिती म्हणजे की कोणत्याही प्रकारचं आपल्याला त्यामधून कोणत्याही प्रकारचं सुख न मिळता इतरांना आपल्यापासून काय सुख मिळेल याचा विचार करणं, हा निश्चय आपण करायला हवा. आणि पुढे ते म्हणतात अलिप्तपणाचा निश्चय. संसार तर करायचा आहे पण अलिप्त राहायचं आहे, माझं माझं करत फिरायचं नाही. कारण आपण पाहतोय की अनेक संत होऊन गेले आणि त्या संतांनी केवळ त्यांचं जीवन सफल होण्याकडे त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. लोकांचं जीवन सुखमय कसं होईल याकरता त्यांनी अनेक अभंग, अनेक ओव्या, आपल्याला अनेक संतांची नावं माहिती आहेत त्यांनी लिहून ठेवलेले आहेत. ज्ञानेश्वर माऊली पाहिले, संत चोखामेळा पाहिला, संत एकनाथ पाहिलं, मीराबाई पाहिलं. यांनी स्वतःचं पूर्ण जीवन इतरांसाठी केलं आणि म्हणूनच त्यांचं नाव या जगामध्ये आज कितीतरी वर्ष झाले तरी आपण घेत आहोत आणि त्यांच्यासमोर नतमस्तक होत आहोत. म्हणून ते म्हणायचं आहे की अलिप्तपणाचा निश्चय, अलिप्त राहावं. संसार तर करावाच. रामदास स्वामी म्हणतात संसार करावा नेटका. संसार करा पण त्या संसारामध्ये गुंतून पडू नका, अलिप्त राहा आणि हा निश्चय करा असं त्यांनी या दासबोधामध्ये सांगितलेलं आहे. पुढे ते म्हणतात मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय,
मग देवाचा निश्चय आणि भक्ताचा निश्चय कसा करावा? तर भक्ती अशी करा, मन लाव. नुसतं 2 हात जोडून तू मला माझं सुख दे असं न म्हणता, मी कोणाचं तरी चांगलं करेल या प्रकारची देवभक्ती करा आणि देवाला काही मागताना इतरांसाठी मागा. इतर सुखी तर आपण सुखी असा भक्त व्हा. असा भक्त बनायचा निश्चय करा. असा निश्चय देवाजवळ करा असं ते म्हणतात. आणि पुढे ते म्हणतात जीव शिवाचा निश्चय. जीव शिव म्हणजे आपला जीव तसा इतरांचा जीव हा विचार करा, तसा निश्चय करा आणि त्या प्रकारची वागणूक समाजात वावरताना करा असा निश्चय करा असं समर्थ रामदास स्वामींनी या समास पहिल्यामध्ये कशा प्रकारचे निश्चय करावे असं सांगितलेलं आहे. पुढे ते म्हणतात मुख्य ब्रह्माचा निश्चय नाना मतांचा निश्चय आपण कोण हा निश्चय बोलिला असे. अजून काय म्हणतात ते मुख्य ब्रह्माचा निश्चय करा. आपल्याला मुख्य ब्रह्म म्हणजे जी मुख्य देवता आहे. मग देवता काय तर प्रत्येक मनुष्य प्राण्यामध्ये देव दडलेला आहे. तेच ब्रह्म आहे आणि तसं ते ब्रह्म समजून तुम्ही कार्यरत राहा असा निश्चय करा. या जगात वावरताना अनेकांची वेगवेगळी मते असतात, अनेकांचे वेगवेगळे विचार असतात. त्यांच्या विचारांचा त्यांच्या मतांचा आदर करून त्यांच्याशी चांगली वागणूक ठेवा असा निश्चय करा. आणि आपण कोण आहे, आपण जे कोणी आहोत तर आपण आपलं जीवन सत्कारणी राहणार आहोत, आपलं जीवन आपण सत्कारणी राहणारच आहोत हा निश्चय करा असं या दासबोधामध्ये सांगितलेलं आहे. पुढे ते म्हणतात आहे मुख्य उपासना लक्षणं नाना कवित्व लक्षणं नाना चातुर्य लक्षणं बोलिला असेल. निश्चय कोणत्या प्रकारचे करायचे हे तर त्यांनी सांगितलेलंच आहे. पण तरीसुद्धा पुढे ते म्हणतात की या दासबोधामध्ये या शिष्याला त्यांनी सांगितलं आहे. दासबोध म्हणजे गुरु शिष्याचा संवाद आहे. तर या जेव्हा भक्त विचारतोय, शिष्य विचारतोय गुरूंना की दासबोधामध्ये काय आहे, तेव्हा गुरु सांगतात की मुख्य उपासना लक्षण आहे. देवाची उपासना कशी करायची ती त्याबाबतची लक्षणं कोणती आहेत. तसंच नाना कवित्व लक्षणं, कविता लिहिणारा तो कवी तर त्याच्या अंगी कोणती लक्षणं असायला हवी. नाना चातुर्य लक्षणं, चतुरपणाची लक्षणं कोणती आहेत बोलीला असे. अशा या प्रकारचे अनेक लक्षणं त्यांनी या दासबोधामध्ये सांगितलेले आहे. आजच्या भागामध्ये आपण या 5 ओव्यांचा अभ्यास केलेला आहोत. पुढील भागामध्ये त्यानंतरच्या 5 ओव्या आपण पाहणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार त्या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला जर माझे चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.